नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो। शेळीच्या काशीला सूज येणे ही शेळीपालनातील एक कॉमन समस्या आहे, परंतु वेळेत उपचार झाला नाही तर ही समस्या खूप मोठं रूप धारण करू शकते। मस्टॅटिसचा प्रकार घडू शकतो, सड बाद होण्याची शक्यता तिथे असते। तर मित्रांनो, वेळेत उपचार करणे हे अत्यंत गरजेचे आहे। या समस्येमध्ये सुरुवाती स्टेजला तुम्ही जर उपचार केला मित्रांनो, तर लवकरात लवकर फरक इथे पडतो। आता मी ट्रीटमेंट सांगतोय, जी ट्रीटमेंट मी स्वतः वापरलेली आहे। माझ्यासोबत ही समस्या खूप वेळा घडली आणि ही ट्रीटमेंट मी हमेशा वापरतो। ती ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हाच या व्हिडिओचा अर्थ आहे। मॅक्स्टॉल बोलस, टिटालियम गोळ्याचं पॅकेट आणि मित्रांनो हेलंट नावाची क्रीम, या प्रकारचे मित्रांनो तुम्हाला 3 प्रोडक्ट घ्यायचे आहे आणि त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे। वापर कशा करशाल तर मॅक्स्टॉल बोलस जे आहे, मोठी शेळी असेल तर सकाळ संध्याकाळ अर्धी। त्यानंतर टिटालियम गोळ्या ज्या आहे, एका मोठ्या शेळीला 5 गोळ्या एका टायमाला, अशा सकाळ संध्याकाळ 5-5 गोळ्या तुम्हाला द्यायच्या आहे। आणि हेलंट मलम जे आहे मित्रांनो ही, तर याचा वापर कसा करायचा आहे तर दिवसातून 3 वेळा काशेला हे लावायचं आहे। जिथे सुजलेला आहे मित्रांनो भाग पूर्ण काशेचा, तिथे लावून घ्यायचा आहे। ट्रीटमेंट तुम्हाला लगातार 5 ते 6 दिवस करायचे आहे, जोपर्यंत सूज जी आहे ती पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत। मित्रांनो, जर कदाचित सडामधून पातळ दूध बाहेर येतं आहे, थोड्या प्रमाणावरती घाणवास त्या दुधाचा येत आहे, तर तुम्ही ती पूर्णपणे दूध काढून घ्या। तिथे पेंडेस्टिन एस नावाची ट्यूब आहे मित्रांनो, ही तुम्ही वापरू शकता। सडातून पूर्ण दूध काढून घ्या आणि तिथे ही ट्यूब पूर्णपणे सोडून द्या। 12 घंट्यानंतर मित्रांनो ती ट्यूब देखील पूर्णपणे त्या सडातून पिळून घ्या। 1 दिवस आड तुम्ही ह्या ट्यूबचा वापर करू शकता। लगातार 3 वेळा तुम्ही ही ट्यूब वापरू शकता। आणि जास्त जर मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे, जास्तच खराब दूध बाहेर येतं आहे, रक्त येतं आहे, पू येतो आहे मोठ्या प्रमाणावरती, तर तुम्ही डॉक्टरांना संपर्क करा। ती समस्या जी आहे ती वाढलेली असते आणि तिथे हायर अँटीबायोटिकचा सहारा तुम्हाला घ्यावा लागेल। मित्रांनो, माझ्यासमोर आलेल्या समस्येवरती मी अशा प्रकारे विलाज केलेला आहे आणि माझी समस्या ही पूर्णपणे ह्या ट्रीटमेंटने बरी झालेली आहे। अवघ्या 300 रुपयाच्या ट्रीटमेंटमध्ये तुमची शेळी जी आहे ती पूर्णपणे रिकवर होऊन जाईल। अशा प्रकारे ही माहिती होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ट्रीटमेंट कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।